मराठी वाक्य करूया इंग्लिशमध्ये झटपट, स्टेप बाय स्टेप आणि विथ टिप्स. पहिलं मराठी वाक्य, काल तिचं पुस्तक वाचून झालेलं होतं. काल तिचं पुस्तक वाचून झालेलं होतं. काल येस्टरडे तिचं म्हणजे शी हा कर्ता म्हणून आपण घेणार आहोत. तिने वाचलेलं अशा अर्थी शी. पुस्तक बुक, वाचणं रीड. झालेलं होतं हे क्रियापद. आता होतं यावरून आपल्याला कळतो की तो भूतकाळ आहे नक्कीच, आणि वाचून झालेलं होतं ही भूतकाळातली पूर्ण झालेली क्रिया आहे. मग त्यावेळेला आपल्याला क्रियापदाची रचना कशी करायची असते, तर एचडी हॅड हे घ्यायचं असतं आणि क्रियापदाचं तिसरं रूप V3 घ्यायचं असतं. रीड हे आपलं क्रियापद, रीडचं तिसरं रूप RED रीड, रेड, रेड. आता उच्चार जरी मी रेड म्हटला तरी स्पेलिंग मात्र REDच आहे त्याचं, म्हणून हॅड रेड हे झालं आपलं क्रियापद. आता ते रचनेत बसवायचं इंग्लिश करताना वाक्याच्या. इंग्लिश वाक्याची बेसिक रचना असते कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म. कर्ताशी क्रियापद हॅड रेड, कर्म अ बुक. शी हॅड रेड अ बुक. आता हा अ बुक जे आपण म्हणतोय ना, तिथे आपण द बुक सुद्धा आता या वाक्याला म्हणू शकतो. का म्हणू शकतो? कारण जे पुढचं पुस्तक तिने वाचलं असेल ते निश्चित आहे, विशिष्ट आहे, म्हणून आपण द बुक. विशिष्ट गोष्ट असते तेव्हा आपण पाठीमागे द लावतो. शी हॅड रेड द बुक आणि काल रात्री येस्टरडे नाईट. शी हॅड रेड द बुक येस्टरडे नाईट. वाक्य तयार होतं इथे. दुसरं अजून एक वाक्य पाहूया. समजा म्हटलं, काल रात्री ती बराच वेळ पुस्तक वाचत होती. काल रात्री ती बराच वेळ पुस्तक वाचत होती. आता बाकीचे शब्द तर सेमच आहेत, फक्त क्रियापद काय झालं, पुस्तक वाचत होती आणि बराच वेळ. बराच वेळाची क्रिया भूतकाळातली, तेव्हा आपली भूतकाळातल्या त्या क्रियापदाची रचना असते एचडी हॅड प्लस बीन प्लस आयएनजी वाला क्रियापदाचं रूप म्हणजे V4. म्हणून हॅड बीन रीड क्रियापदाचं आयएनजी, हॅड बीन रीडिंग. ही बऱ्याच वेळाची क्रिया भूतकाळातली जेव्हा कधी तुम्हाला बोलायची असेल तेव्हा हॅड प्लस बीन प्लस V4 अशी रचना क्रियापदाची घ्यायची. आता मग परत वाक्य आपण रचनेत बसवूया. शी हा करता, शी हॅड बीन रीडिंग. आता जे आपण बनवलं क्रियापद ते झालं क्रियापद. शी हॅड बीन रीडिंग, तिन्ही शब्द क्रियापद आहेत. शी हॅड बीन रीडिंग द बुक, कर्म झालं. येस्टरडे नाईट, शी हॅड बीन रीडिंग द बुक येस्टरडे नाईट, बराच वेळ, फॉर अ लॉंग टाइम. शी हॅड बीन रीडिंग द बुक येस्टरडे नाईट फॉर अ लॉंग टाइम. फॉर अ लॉंग टाइम बराच वेळ.